दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडच्या पिंपळस ते निफाड नैताळे रस्ता आणि विंचूर रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला। प्रतिक्रिया म्हणून युवा सेनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 2.25 तास चाललेल्या या आंदोलनात 3 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झाले आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम रणवे यांनी ठळक वक्तव्य केले की मोहिते साहेब, जसे तुम्ही चिकणे आहात तसे रस्ते सुद्धा चिकणे झाले पाहिजे। रस्त्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय नवीन कॉन्क्रीटिंग सुरू होऊ नये, या ठळक विधानाने उपस्थितांचे लक्ष वेधले। निफाड नैताळे विंचूर हा जे रस्त्याचं काम चालू आहे ना, एका बाजूला कॉन्क्रीटिंग दाखवताय तुम्ही, 560 कोटीचा प्रोजेक्ट म्हणताय, रोडचं काम आहे। अहो, आम्हाला मान्य आहे ते सगळं, परंतु एका बाजूने इतके मोठे मोठे खड्डे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट बसताय का गव्हर्नमेंटला कॉन्ट्रॅक्टर बसताय, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे। इथं शेतकऱ्यांचा शेतमाल आहे, ट्रॅक्टर आहे, महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस जातात, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात, महिला प्रवास करतात, मोठे मोठे धक्के त्या ठिकाणी लागतात। उपजिल्हा रुग्णालय, आजारी पेशंट त्या ठिकाणी जातात। म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी हे गोधडी आंदोलन आणि स्वतः या ठिकाणी सलाईन घेतलं। जनता या ठिकाणी सलाईनवर आहे, मला वाटतं जनतेला सलाईन आहे म्हणून स्वतः सलाईन घेऊन या ठिकाणी मोठा रस्ता रोको। छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील रामाचे पिंपळस ते येवला या राज्यमार्गावर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्यामुळे एका बाजूला रस्ता वाहतूक सुरू आहे, अत्यंत मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आणि या वाहतुकीमुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपघात झाले, काही अधू झाले, काही मृत्यू पावले। परंतु अधिकारी आणि ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे। त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं। तब्बल 1 ते 1.5 तास युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रमजी रणवे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला। 1.5 तासानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरव साहेब असतील, प्रांत कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल आणि मोहिते म्हणून या कार्यकारी उपाभियंता या ठिकाणी तब्बल 1.5 तासानंतर या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या ठिकाणी उद्यापासून या रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार आहे आणि दिवाळीच्या आत या रस्त्यावरील सर्व खुर्दे या ठिकाणी बुजवण्यात येणार आहे। परंतु अधिकाऱ्यांचा अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे। निष्काळजीपणामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होत आहे। आजही बरोसपाटा या ठिकाणी 4 मुलांना या ठिकाणी उडवण्यात आलं, त्यांना विंचूर या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे। परंतु अधिकारी निष्काळजीपणाने हे काम करत आहे। परंतु आज या ठिकाणी रास्ता रोकोमुळे तब्बल 1.5 तास चाललेल्या रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक सहभागी झाले होते। त्यांच्या आश्वासनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। तालुका प्रमुख, नगरसेवक आणि नागरिक देखील रस्त्यावर उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बीओटी विभागाचे अधिकारी शेळके मॅडम, मोहिते साहेब, चौधरी साहेब यांच्यासह या आंदोलनात सर्वजण उपस्थित होते। निफाड पोलीस स्टेशनचे पीआय गुरव आणि नायब तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे आणि विक्रम रणवे यांच्यात चर्चा झाल्यानंतर 2.25 तासानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला। अधिकारी यांनी दिवाळीपर्यंत सर्व खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिले। नवीन प्रशासकीय इमारतीजवळ हा इतका मोठा रास्ता रोको पहिल्यांदाच झाला असून नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाची तत्परता यामुळे हा विषय मार्गी लागला। रस्त्यावरील सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी अधिकारी आणि नागरिक एकत्र काम करताना दिसून आले। योगेश कटिले, दक्ष न्यूज, निफाड।